श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आजचा विषय खूप महत्त्वाचा असा होणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे। आता पूजा कशी करायची ती सगळं आपल्याला सांगितलेलं आहे, पण आपण पाटावरती महादेव जे असतात आपले त्यांची पूजा यथाशक्ती कशी करायची त्या दिवशी ते तुम्हाला सांगेल। मंत्र स्तोत्र कोणते बोलायचे तुम्हाला सांगितलेलं आहे। रुद्राभिषेक कसा करावा, रुद्राभिषेक करत असताना मंत्र कोणते बोलावे तो व्हिडिओ आपल्या आलेला आहे, तो बघून घ्या। आणि आपण पाटावरती मांडणी कशी करायची महादेवांची ते तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे, म्हणून पूर्णपणे व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या मनातल्या शंका सगळ्या निघून जातील। आपल्याला त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवांसोबत माता पार्वतीची देखील म्हणजे पूजा करायची असते। केंद्राकडून सांगितलं गेलेलं आहे की माता पार्वतीची ओटी आपल्याला काढून ठेवायची असते आणि ओटी भरायची असते। म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला 1-2 दिवस अगोदर टाकत आहे, कारण माता भगिनींना काहींना माहिती नसेल तर त्यांना अवश्य अशी माहिती मिळत असते। भगवान शंकरांबरोबर माता पार्वतीची देखील आपल्याला पूजा करायची त्या दिवशी, हे लक्षात घ्या। म्हणून आपण पूजा कशी करायची, काय करायची, पूजा मांडणी ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। रुद्राभिषेकांचे मंत्रस्तोत्र तुम्हाला सांगितलेले, त्यामुळे मी ते रिपीट करत नाही आजच्या व्हिडिओमध्ये। फक्त काय करायचं कसं करायचं तुमच्या शंका सगळ्या निघून जातील। महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करायची महादेवांची ती प्रॉपर पूजा तुम्हाला सांगत आहे। तर अजून एक टिप दिल तुम्हाला इथे की महाशिवरात्रीच्या दिवशी दही भाताचं लेपन जे बोललं जातं ना ते करत नाही, हे आठवण करून ठेवा। केंद्रामध्ये जी माहिती आलेली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे। तर दही भाताचं लेपन जे असतं ते फक्त श्रावण महिन्यातच केलं जातं, आता केलं जात नाही महाशिवरात्रीला। म्हणून तुम्हाला सांगेल की जी माहिती देण्यात येते ती केंद्राकडून ती व्यवस्थित ऐकून घ्या आणि तशा पद्धतीने आपण पूजा करू शकतो। तर रुद्राभिषेक खूप सुंदर अशी पूजा आहे, जमलं त्यांनी नक्कीच करायचंच आहे, असं अट्टहास करा। नाही जमलं नुसते रुद्र अध्याय जे आहेत ते तरी तुम्ही पठण करा, मोबाईलवर लावून द्या। मंत्रस्तोत्र तुम्हाला येत नाही मोबाईलला लावून द्या आणि तुम्ही पाणी टाकत राहा, अभिषेक करा तरी भरपूर आहे। ते पाणी जे अमृत बनेल ना ते तुमच्या घरातलं सगळं दुःख हरण करून घेईल, एवढं तुम्हाला सांगेल। चला मग आपली आजची पूजा मी दाखवते तुम्हाला की महाशिवरात्रीला आपल्याला पूजा कशी करायची, ते नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा असं सांगेल। तर इथे घेतलाय पाटावर आपण पांढरं वस्त्र असेल तर अति उत्तम पांढरं टाका, किंवा दुसऱ्या कलरचं टाकलं अगदी तरीही चालेल। पाटाखालती स्वस्तिक काढा, पाटाच्या खाली हळदी कुंकू हा पाट मांडा, दुसरा पाट ठेवलेला आहे पुढे। तेलाचा दिवा तुपाचा दिवा रेडी करून ठेवायचा, तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा। आपल्याला सामान काय काय लागेल ते मी तुम्हाला दाखवत आहे। कापूर घेऊन ठेवायचा जवळ, तुपाचा दिवा बनवून ठेवायचा, धूप इथे बघा डिश घेतली, तुम्ही परात घ्यायची, मी त्या दिवशी परात घेणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी छोटी डिश आहे। इथे गळती घेतलेली आहे आणि महादेवाची पिंड आपली ठेवलेली, खाली थोडे दक्षता टाकायच्या महादेवाच्या पिंडीच्या खाली। आता इथे आहे आपलं बघा दूध, चंदनाचं पाणी, नंतर दुसरं दूध आहे ते नैवेद्याला, साखर आहे, भस्म घेतलेला आहे, तांदूळ आहेत पांढरं वस्त्र तयार केलेले कापसाचं, चंदन आहे, जे तांदूळ आहेत अक्षदाने बोलत तांदूळ ते शिवमूठसाठी, हे फूल धोत्र्याचं फूल खूप आवडतं महादेवांना, फुलं, बेलपान असं आपल्याला सामान काढून ठेवायचंय। नंतर पार्वती मातेची ओटी जी असते, ओटी कशी असते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, माझ्याजवळ जेवढं सामान अवेलेबल तेवढं मी तुम्हाला दाखवते। साडी किंवा ब्लाउज पीस घ्या, तांदूळ घ्या, खोबऱ्याचं वाटी किंवा नारळ घ्या। नंतर ओटीत जे सामान लागतं बघा, कुळदेवीचं आपलं 13 शृंगार तसे आपण ठेवू शकतो, पण सोन्याची माळच ओटीत ठेवा असं मी सांगेल। आपली जी सोन्याची माळ असते ती ओटीमध्ये ठेवा पार्वती मातेची पूजा करत असताना, म्हणजे आपल्या घरातील धनधान्याची पण पूजा होत असते, सोनं नाणं जे असतं त्याची। आता इथे महादेवाच्या पिंडीवर रुद्राक्ष कसा ठेवायचा, एका ताईंनी प्रश्न विचारलेला होता। रुद्राभिषेक करत असताना रुद्र ठेवावा लागतो, त्याला खूप महत्व आहे। तर तुमच्याकडे सिंगल रुद्राक्ष असेल ना असा ठेवायचा बघा, मी दाखवलेला आहे इथे। या प्रकारे तुम्ही रुद्राक्ष ठेवा, वरती पाण्याची गळती ठेवा आणि मग अभिषेक करा, याला रुद्राभिषेक बोललं जातं। आणि रुद्र अध्याय वाचले जातात, जेव्हा हे पाणी पडतं तेव्हा रुद्र अध्याय आपण वाचन करत असतो आणि रुद्राक्ष ठेवतो, ते पाणी अमृता समान बनत असतं, हे महत्व आहे। तुम्हाला समजलं असेल आता रुद्राक्ष कसा ठेवायचा। आता मी इथे अभिषेक साधा आपला आधी तुम्हाला काय सद तूप पंचामृत ते आधी वाहून घ्यायचं महादेवांना, नंतर आपण रुद्र अध्याय करायचे। साधं पाणी वाहत आहे मी आता, नमः शिवाय म्हणून किंवा ओम नमः शिवाय म्हणून आपण हा मंत्र जप करत आपल्याला काय वाहायचंय महादेवांना ते आपण वाहू शकतो।
तर दूध वाहू शकतो. दूध वाहत असताना लक्षात ठेवा, कच्चं दूधच महादेवांना वाहायचं आहे. तापवलेलं दूध थंड करून तेही चालत नाही. कच्चं दूध सांगते, कच्चं दूधच व्हायचं आहे. त्याच्यानंतर पाणी वाहा. तुम्हाला जे आता मी सांगेल तुम्हाला कोणत्या वस्तूपासून काय बेनिफिट मिळत असतात अभिषेकाचे, तसं तुम्ही करू शकतात. इथे आहे चंदनाचं पाणी, त्याच्याने आपण अभिषेक करू शकतो. तर जे जे आपल्या घरात आहे बघा, उसाचा रस असतो त्याचं सध मध जे बोललं जातं, त्याच्याने पंचामृताने, दह्याने, दुधाने आपण अभिषेक करू शकतो. त्यामुळे मी ते नंतर सांगेल तुम्हाला. ज्या काही वस्तू असतील त्या आपण महादेवांचा अभिषेक करायचा पाण्याने, परत पाणी टाकायचं. आणि इथेच आता परात घ्यायची तुम्ही मोठी. मी आता छोटी डिश घेतली तुम्हाला दाखवत आहे म्हणून. तर आपल्याला त्या दिवशी परात घ्यायची मोठी. त्याच्यानंतर ती पिंड उचलायची नाही हे लक्षात घ्या. आपणही उठायचं नाही. तिथे अशी गळती ठेवायची. गळतीच्या खाली मी अगरबत्तीच्या काड्या टाकल्या, म्हणजे पाणी खूप साचतं, त्यामुळे अशी आयडिया करायची. जास्त पाणी हे होणार नाही, फक्त टिप 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 पडत राहिली. या प्रकारे आपल्याला गळती ठेवायची. गळती राहिली म्हणजे आपलं काम सोपं होतं. आपण फक्त मंत्रस्तोत्र वाचत असतो आणि हे काम गळती करत असते. फक्त लक्ष ठेवायचं पाणी संपणार नाही गळतीतलं. या प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे. रुद्र अध्याय जे आहेत, रुद्र अभिषेक कसा करायचा ते मंत्रस्तोत्र आहेत ते आपण बोलायचे आहेत. या प्रकारे अभिषेक महादेवांचा आपल्याला करायचा आहे. पाणी चालू ठेवायचं वरती, पाणी थांबवायचं नाहीये. महादेवाच्या पिंडीवर जे पाणी पडत आहे ते कंटिन्यू पडू द्यायचंय. आता इथे अभिषेक झालाय आपला समजा. अभिषेक झाल्यानंतर आपण महादेवाची जी पिंड असते ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची. धुतल्यानंतर आपल्याला उचलायची, पुसून घ्यायची. आता अष्टोत्तर नामावली ती राहू दिलेली मी इथे ठेवल्यानंतर म्हणणार आहे. जेव्हा आपण इथे कालभैरव अष्टक पर्यंत म्हणायचं आपण, नंतर मग इथे तांदूळ टाकायचे थोडे आसनावरती. तर पुढे घेतली मी पिंड, थोडी थोडी मागे होत होती, कारण आपले बेलपान जर 108 असले तर ते खाली पडायला नको, म्हणून मी आसन पुढे तयार केलं महादेवांचं. तांदूळ टाकायचे, पांढरे तांदूळ, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी अगदी ते लक्षात ठेवायच्या. महादेवाची पिंड ठेवली आपण तिथे. नंतर माझ्याकडे रुद्राक्षची माळा आहे, ती पण महादेवांना घालली. तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर तो तुम्ही अर्पण करू शकतात. आता इथे भस्म लावला मी. भस्म 3 बोटांनी लावायचं आहे. 1 बोट लावलं की काय म्हणायचं आपल्याला, ब्रह्मा विष्णू महेश. 3 बोट लावत असताना 3 नावं आपल्या तोंडातून काढायचे आहेत. तसंच चंदन पण लावलं त्यावेळी पण तसं आपण बोलू शकतो. ब्रह्मा विष्णू महेश हे 3 नावं बोलायची आहेत आपल्याला जेव्हा भस्म आणि चंदन लावतो. रुद्राक्षची माळ माझी होती ती अर्पण केली. नंतर फूल, पांढरे फुलं असले तर अगदी उत्तम, पांढरे फुलं वाहा. धोत्र्याचं फूल काय असेल ते आपल्याला व्हायचे ते वाहा. बेलपान कसं व्हायचं ते बघा आता. हा चिकन भाग असतो हा महादेवाच्या पिंडीकडे, याची गाठ काढून घ्यायची हातानेच. आणि मधलं जे पान आहे ना ते पिंडीला टच व्हायला पाहिजे आणि देठ आपल्याकडे येऊ द्यायचं. या पद्धतीनेच बेलपान वाहिलं जातं हे लक्षात घ्या. उलटं सुलटं कसंही टाकू नका. पांढरं वर्ष कापसाचं तयार केलेलं ते व्हायचंय. आपण हे वाहत असताना ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय हा मंत्र बोलू शकतो. आता शमी पानं पण असतात बघा. शमीचे पान कसं व्हायचं, जे देठ असतं ते उत्तरेला, म्हणजे आता महादेवाची पिंड जी मी ठेवली आहे निमुळता भाग उत्तरेला आहे. जे देठ असतं शमीचं ते उत्तरेला निमुळत्या भागाकडे यायला पाहिजे. या प्रकारे आपल्याला शमीचं पान पण व्हायचंय. ह्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, त्या लक्षात घ्या. आता हा चिकन भाग आहे. आता एकच बेलपान तुमच्याकडे असेल, बेलपान जास्त नाहीयेत, सगळे वाहून झाले. शेवटचं पान जे आहे आता 10 पाने 10वं पाने समजा तुमच्याकडे. या प्रकारे आपण एका नावाला एकदा टच करा महादेवांना, मागे घ्या हात, परत दुसऱ्या नावाला टच करा. या प्रकारे 108 नाव झाल्यानंतर आपण ते बेलपान लास्टला वाहून द्या तिथे. तरीही चालेल, 108 पानं नसतील तरीही चालेल. या पद्धतीने तुम्ही बेलपान वाहू शकतात. नैवेद्य आपण दाखवायचं आहे. नैवेद्य दाखवत असताना तुळशीचं पान चालत नाही महादेवांना, त्यामुळे नैवेद्य आपण असाच ठेवायचा आहे. तिथे पांढरी वस्तू कुठलीही तुम्ही दाखवू शकतात. मी दूध आणि खडीसाखर दाखवली. आता शिवामूठ आपल्याला व्हायची आहे. आता शिवामूठ मी तुम्हाला 3 प्रकारे दाखवते. ही पहिली पद्धत झाली. दुसरी पद्धत कशी असते ती पण बघा तुम्ही, आणि त्याचं महत्व आहे. आणि तिघी पद्धतीनेच तुम्ही शिवामूठ व्हा, ही अशी. आणि तिसरी पद्धत जी आहे ती अंगठा खाली करून, या पद्धतीने 3 शिवामुठा व्हायच्याच आहे तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी. एक पितृ जे असतात पितृंना समर्पण, एक इष्ट देवतांना समर्पण, आणि एक सुख समृद्धीसाठी आपल्याला असते. म्हणून या तिघी शिवामुठ आपल्याला या पद्धतीने व्हायच्या आहेत. एका पद्धतीने वाहू नका, 3 पद्धतीने शिवामुठ अशा प्रकारे व्हा. तांदूळ हे ओले करा, थोडे 2-3 थेंब पाणी टाका. आता
महादेवांच्या उजव्या बाजूला बोलत होती मी तुम्हाला, ओटी भरायची आपल्याला पार्वती मातेची. महादेव जे आहेत, कारण बायको जी असते ती नवऱ्याच्या उजव्या बाजूला बसत असते नेहमी, म्हणून आपल्याला त्या बाजूला उजव्या बाजूला महादेवांच्या ओटी ठेवायची, पार्वती मातेचं स्मरण करायचंय, हळदी कुंकू व्हायचंय त्यांना. इथे ओटीचं सामान कमी, माझ्याकडे पूर्ण सामान ठेवायचंय. मी त्या दिवशी पूर्ण सामान ठेवेल ओटीमध्ये. आज जेवढं तुम्हाला दाखवण्यासाठी केलं, धूप दीप आपण ओवाळून घ्यायचं आहे. पण ओटीत ठेवत असताना तुम्हाला सांगेल, तुमचं साधी छोटीशी का वस्तू असते ना, सोन्याची वस्तू मात्र नक्की ठेवा असं सांगेल. आपल्या घरातील धनाची पूजा होत असते आणि शिवशक्तीची जोडून पूजा होत असते. आता आपण आरती करायची. आरतीला कापूर जो असतो, कापुराची पण आरती अतिप्रिय आहे महादेवांना, म्हणून कापूर पण घेऊन घ्यायचं जवळ. आणि या प्रकारे आपल्याला आरती करत असताना गणपती बाप्पाची आरती करा आणि नंतर मग महादेवांची आरती करा. डायरेक्ट महादेवांची आरती करू नका. नंतर तुम्हाला येत असतील 2-3 आरत्या तुम्ही घेऊ शकतात. या प्रकारे आपल्याला इथे पूजा करायची. तुमचं लक्षात आलं असेल आता. अशी सोपी आणि साधी अशी पूजा आहे. जास्त काही एक नाहीये, जेवढं आपल्याला करता येईल. फक्त भाव खूप महत्वाचा आहे. मनापासून पूजा करा, नक्कीच महादेव आपल्याला फळ देतील. ही ओटीची जे सामान असेल ते आपण वापरू शकतो स्वतःसाठी. ब्लाउज पीस असू द्या, साडी असू द्या, जे काही असेल ते आपण वापरू शकतो. ही पूजा आपण त्या दिवशी रात्रभर ठेवू शकतो, कारण महाशिवरात्रीलाच ठेवतो. दुसऱ्या कधीही दिवशी आपण महादेवाची पूजा आपल्या घरात रात्रभर ठेवत नाही. संध्याकाळपर्यंत उचलावी लागते. फक्त महाशिवरात्री असा मुहूर्त असतो की त्या दिवशी आपण त्यांना जी स्थापना केलेली असते ती दुसऱ्या दिवशी आपण हे सामान उचलू शकतो. निर्माल्यात टाका जे पूजेचं सामान असेल दुसऱ्या दिवशी आणि नैवेद्य वगैरे दाखवा. शिवा मीठचे जे तांदूळ असतात ते तुम्ही वाहत्या पाण्यात टाकू शकतात, म्हणजे जे जलचर प्राणी असतात त्यांना पोट भरेल, एवढंच सांगेल. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.